हॅलो हॅलो. दादा कुठे आहे? घरी आहे बाबा. अहो ते लय कटकट करून राहिलं मानावर. काय? रोजची त्याची कटकट आहे, सगळ्या गोष्टी काम नाही करत आणि धंदा नाही करत, नुसता मलाच राबू राबू घेतो. असं का? हा, माहेरी येऊन देत नाही, काहीच नाही रे, त्रास देऊ राहिला. बरं, इकडे पाठवून देशील का मटण खायच्या निमित्तानं? पण येईल का तू? हा, येईल. तुला जमलं तर तू ये, नाही तर मग जावायला पाठवून दे म्हणा. हम्म. ट्रॅक्टर गेले, त्या ट्रॅक्टरचे चहा पाणी करायच्या ऐवजी आहे ना, हा पेढे वाटायच्या ऐवजी 2-3 कोंबड्या कापायच्या आहे. हा. तर कोंबडीचं मटण खायला बोलावलं ना, पार्टी मोठी. हम्म. एवढं सांगून पाठवून दे. एक काम करा ना, हा तुम्ही त्यांना फोन करा हा. आणि सांगा पोरीला घेऊन घ्या म्हणा घरी, पार्टी म्हणा. म्हणजे तू येशील का? हा, मग मी येईल ना. मला बर, लय दिवसाचं भेटायचं यायचं आहे, पण ते काही येऊन द्याय ना मला. नाही तर मग तूच फोन करून सांग ना म्हणा. मी सांगितलं तर वेगळं होईल, ते तुम्ही पर्सनल फोन करा. असं का? हा, बरं, चालेल. ठेवू का मग? हा, ठेव मग. जावई जावई लाडात येले. हो ना. हॅलो जावई, अहो कोंबड्याची पार्टी जवळजवळ 2-3 कोंबड्यानं 2-3 कोंबड्या आणलेत. पार्टी करायची, या मटण खायला या. हा हा, आजच आजच. हो ना. अहो अजून पाहुणे आहेत आपल्याकडं, तुम्ही या तर खरं. नक्की, म्हणजे मी काही बावळ्या भरून राहिलो का? हा खरं, या या, लवकर या बरं का. या, ठेवू का? खरंच पार्टी द्यायचं का पण जावायला? आता पार्टी देणार आहे का पार्टी देणार आहे? जावा येऊ द्या खरं. खरं हा मग. नाही त्याची नाही, इकडे कामातच दे बाबा. नाही नाही, चांगलं रेष येतो कामामध्ये. हा, तिकडे पण द्या पुरीला. नाही नाही, तिकडे लय टायल्या मारतात. बोलवा आणि त्याची गाडी येईल. या बोटाचा चुका त्या बोटावर, त्या तिकडचा चुका इकडे इकडे, असं इकडे ते करील ते करील, पण कामाच्या नावानं शून्य. तुझ्या बापाचा स्वभाव वेगळाच आहे. ट्रॅक्टर घेतला घ्यायचा, पहिला जावायला फोन केला का जावाय मटणाची पार्टी खायला या. लाडाचं जावं ना. जीव लागतो, जीव माव त्याचा. लय जीव. हा, कारण मी त्याला कधी आपल्याकडे आलो त्याला काही कमी करीत नाही. हावरावानी करू नका. हा बाय, तू मी काय म्हणतो, वाडाय तुराय हा, मग चांगलं तुम्हाला खायला ना. पीस पीस आपल्या खाण्याची. भले मग आम्हाला रस म्हणा म्हणा, दादा तुला चावत नाही ना, तर तुमच्या जावं खातील पीस, तुम्ही रस्सा खा. तिथं बघू गेलो काय खायचं. हा, चाल लवकर. तुम्ही फोन केला, हा, मग आम्ही आलो तकतकीनं लगेच. पार्टी आता नवीन ट्रॅक्टर घेतला, अरे नवीन वा गाडी. वा, नवीन जाऊया मामा, तुम्हासारखे माणूस आहे ना, या काही माणसाला नाही. नाही, कोणालाच नाही. बरोबर आहे. हा, मटणाच्या आशेने येले, हं? मटणाच्या आशेने. नाही पण मग आता आपल्याला करायचंच आहे ना करायचं. बाबा. शिवा गाडी घेतली एक, हा, आणि एक नवा ट्रॅक्टर घेतला. अरे वा, नाही परिस्थिती टोपी टाळलं नाही आणला मामाला आपण. काय नाही काय नाही. त्याचे तुम्ही हे बा, गाडीच्या कार्यक्रमाला कोंबडी आहेत, हा हा आणि ट्रॅक्टरच्या कार्यक्रमाला मोठाली कोंबडी आहे. हा का? हा, मामा एक काम करा ना, हं. खांबा आणा ना, खांबा खंबा आणले ना. आणले ना, हा. खांबा असला ना हं. का मग जावाय मटण आहे ना, मटण तुम्हाला सांगतो, शेवटी कोंबडी एकटा दाबू शकतो मी. खरं? हा जिवंत हा, नाही नाही, शिजून. शिजवून. तुमच्या पुढला माहिती, मटणाच्या बाबतीत आपल्याला कुणी हात नाही गावामध्ये. पुन्हा तकलीफ काय होत नाही ना. काहीच काहीच नाही, तेवढं जिरितो मी. दादा खायच्या आशेने खाऊ घाला, चला. बरं जावा, एक काम करा. काय आता तुम्ही आहे ना, तेवढं काम करा. कंच गाडी खाली करायचं. तुम्ही तेवढं काम करता, आम्ही कोंबडी धरतो. ओ मामा, बोले काय आहे, तुम्ही गाडी घेतली, ट्रॅक्टर घेतला, तिची पार्टी, हं. ती पार्टी खायला आलोय का तुमचं काम करायला आलोय मी? एक काम करा ना, आपण काम केल्याशिवाय कुठं दाम मिळत का? नाही नाही नाही, आधी पार्टी. हं. त्या बा, 2 कोंबड्या कापा, 2 कोंबड्या, मी 4 एक कापी. ट्रॅक्टरची कापा, एक टेम्पूची कापा, म्हणजे मग कसं होईल, आपल्याला अख्याला बाग बाग होईल. थोडं काम करून ये ना, मग कापते ना. अरे मामाला कोंबडी आती लागा का, मला त्याला कोंबडी पकडू लागायला? नाही तुम्ही ना का कोंबडे आहे ना, कोंबड्या का खोराड येते. हा का? हा, तेवढं काम करा. चांगलं मोठं आहे का कोंबड्यांचं? बरोबर. नाही नाही, 2-2 किलोचे आहे. नाही तर पैसे दे मला, तू 2-4 रुपये, मी मोठं कोंबड्या आणतो. त्या कोंबड्या नाही चालते 2-4 हजारावाल्या. त्या डवळ्या सफेद राहत्या, त्या एकमेकीच्या पुण्याला टोचून त्याला पिसूट सुद्धा राहत नाही, सगळे गिरबाडीला राहतात. त्यांना का मग आपल्या गावठी. तर मामा, तुम्ही मला मटण खायला आणले का मला काम करायला आणले, तुम्ही सांगा बरं. नाही नाही,
पण थोडस काम तर करून पा. हो मी बाप जण मी काम करेल नाही अजून कुठंच. आणि मग मी घरचं नाही कोणता ताब्यात तिकडे करेल नाही. मग जगले कावर? मी आहे ना मामा बाप जण मी काम करेल नाही. कामाची सवयच नाही. त्या बापाचा जन्मही होऊन गेला, तो मरूनही गेला. अबे पण आता तुमच्या जन्मात तर करा ना. म्हातारी मात्र तोवर मजा केली, त्याच्यावर लग्न केला तर बायकोच्यावर मजा करतो आपण. म्हणजे आईच खायचं, हा ती मला नाही काम करू देत. सवय झाली ती आता म्हणून इथं आणलंय. फुकट खायला. नाही फुकाट काय हं? इकत फुकाट कोण मटण देतं? पाहिजे देते मी मटण इकत आणतो. मटण कोण फुकाट देते? पण तुम्ही तर काही पैसे देते नाही ना. नाही पैसे ती देते. त्याच्यासाठी तिथं आले खा करता. खायला. बर. खाऊ घाला आणि आबा तिला मी येताना सांगितलं पीस पीस मला जास्त वाढ, रसा मला वाढ म्हणलो. अहो पीस आहे ना सगळे होते 10-12 त्याचे जम्पर शिवले. काय होतं माहिती का ते रसा मला खाता येते चुरून, मला पीस पीस जमा त्या खायला. एक खा बा ना अशी निभार पार्टी करून टाकू का माप नाही परत. बरं तुम्हाला शर्ट पीस चालेल का पॅन्टचा? नाही नाही मटणाचे पीस. हा ते तुकडे, हा खांड हा सगळे पाय पाय तुम्हाला. नाही हा काय ते देश आहे ते. बरं आता तुम्ही त्यांना कामाला लावून द्या, मग तुम्ही घेऊन या. चला तेवढं काम पाहता खरं. नाही नाही मामा आता ते काम का काय मला ढकलू. नाही नाही तेवढी गाडी खाली करा, मी लगेच ताबडतोब बनवायला सांगतो ना. बरं का, काही काळजी करू नका. सगळे पीस तुम्हाला. आम्ही रस्सा खाऊ. हा आम्ही रसा खाऊ, तुम्ही पीस खा. मग ती शर्टाचे खाणे तसे. मामा एखादी कोंबडी वाढवाना सकाळच्याला काम येईल. तुम्ही काही काम जास्त करणार आहे का? नाही हो कामाची सवय का आपल्याला? हा कामाची सवय नाही आपल्याला. नाही नाही सवय जाऊ द्या नसू द्या. हा एवढी गाडी खाली करा, तो पण मी 2-3 कोंबड्या कापायला सांगतो. तुमच्या आग्रहानुसार मी काम करतो. हा कवर जवळ मटण शिजेल नाही त्यापर्यंत. हा हा मटण शिजलं मला हाक मारा. हा. मटण खालं का हम्म. का मग लाच आराम करी मी 2 तास परत संध्याकाळी मटण करू आपण. बरं बरं चालेल. हा हा लागा कामाला, हा मी तयार करतो. हा चालेल चालेल. पुरी चाल. मी काय तो मोठ्या लाकडं का लवकर शिजलं बाई बघा. हा हा ऐ सुंदरी उकडले का 2-4 पीस आणि इकडे खायला मला. तेवढ्यासाठी चांगलंय, जा काम करा. यायला मट न करता बरं मला इटा उचलायला लावले. आज ना 3 कोंबड्या संगत आहे तू. हो कारागिरी आवरा, मी देतो तुमच्या हाताखाली. त्याला फोडी लागले आपल्या पाहुणे. सासरा लय भारी आपला, त्याने ट्रॅक्टर घेतलाय ना मटणाची पार्टी. मग त्याच्याकरता मला आणलंय. पण इकडे सासऱ्याने तिकडे कामाला बेलगावले. तसं नाही, मटण शिजत सॉरी आपण एकदा मटण शिजलं का खावलं का मग सुटला शिरपात्राव घरी. आता मटणा करता थोडंफार काम करतो मी, एवढं नाही. मटण शिजतो करतो, एकदा मटण खालं का 2 तास मस्त आराम करतो निभार. कामाला झोपून दिलं आणि मग आलो. त्याची ना महिनाभराची खरंच मोडा. आला आला लई काम करून दिसतं आज. काम पण अंगपा येपो 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 पण येपो. मग काय करणार? असंच वागलं पाहिजे. हा. बसा लई बसा जावई बसा. पहिल्यांदा काम केलं. शबाश शबाश शबाश. ए पुरी जावायला पाणी आणते का? पाणी पिते का? थांबा मग 5-10 मिनिटं मला दम टाकू द्या मग बोलत. तुम्ही तर फार घामाघुमी झाले हो. हो मामा हं. की टेम्पो खाली केला एकठाना. हा हा का टेम्पो. असं मला ते कष्ट माहित नाही, आजच कष्ट केले. असं का? मामा आला का मटणाला कळाला का नाही? अहो त्या कोंबड्या आहे ना धरून मी सुद्धा फार घामागर्दी झालो. त्या अशा पळाल्या एक बाजूला, तर त्या ज्वारीत गेल्यावर तिकडे त्या मुंगसानं खाल्या का कुत्र्याने खाल्या, एकही नाही हाती लागली. काय म्हणते मामा? हा आता पिठलंच खावं लागेल. नाही नाही आता न्यारी पुरतं फक्त. त्या पीठला नाही ना मामा हा. असं पोट दुखत माझं, असं पोट दुखत हं. काय. एक दिवस पिठलं खाला, रातभर झोपलो नाही, खाली सारखं पडलं डबा घेऊन. पिठल्याचं नाव ना काढू, पिठल्याचं नका मा डोळ्या पुढे नका पिठलं. ठेसा मस्त भाकर. बरं बेसन भात नका काहीच नका. पिठलं नसलं तरी चालेल, आपण बेसन बनवू. हा ठेसा करू मस्त. हो या तोंडाला आहे ना सगळी खांडाची सवय लागून जाईल खायची. असं का? हा हा मग जुनं घर उस्तारलंय ना, त्याचे खांड काढेलच आहे. अशा लांब लांब सार आहे सागाचे आहे, चालतील का हा? खांड? नाही हो मटणाचे खांड. मटणाचे. बरं एक काम करा. काळ्या रस्त्यातलं कालवण खूप आवडत मला, खूप आवडतं. काळ्या रस्त्यातलं किती खावा असं वाटतं. असं का? लाल रस्सा काळा रस्सा तर
चिवळा नाही वांग्याची भाजी करू काळ्या मसाल्याची लय नको नको हा? मला मुळात व्हायले ना डॉक्टर बंद केलेले वांग खायचं. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. कामाच्या नावानं शंकोबा हा सगळं पुरीच्या जीवावर खात. पुरीनं मला फोन केला, तुमचा जावाई इतका खाऊगादाड्या आहे, फक्त आयतं खातो कामाच्या नावानं शंकोबा. हां तर आता एक निर्णय घेतला मी. एक लक्षात घ्या, 1 महिना इथून हालायचं नाही. आता एवढं घराचं बंगल्याचं काम होईपर्यंत आणि तेवढं शेतीचा पीक निघेपर्यंत इथून हालायचं नाही. पोरीला बी इथं ठेवणार आहे मी आणि जावायला तुम्हाला इथं ठेवणार. एवढं काम झाल्याशिवाय इथून हालायचं नाही. मग मटण खायला भेटतंय का वरण खायला भेटतंय का भेटतच नाही. पण 1 महिना इथून जर हल्ले मग पुरीला पाठवणार नाही. मामा हं? एक महिना ते ना हं. मला इथून डायरेक्ट माझी ॲम्ब्युलन्स मध्ये न्यावं लागेल मला. ॲम्ब्युलन्स मध्ये काय आम्ही मोठ्या व्हॅन मध्ये नेऊ ना. वाय 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 करीत प्रेतच घरी आणले असं समजू. करीन आता आमच्या घरी मी काम करीन. नाही एक आणि एक काम करता तुम्हाला बोलावलंय. काची गाडी आणि काचा ट्रॅक्टर आलाय. 1 महिना इथं राहा, अनुभव घ्या. हा म्हणजे व्यायाम होईल, कामाची माहिती होईल, अंगाला सवय होईल आणि तोंडाला बी मटण सोडून वरण पिठलं बेसन आळण खायची सवय झाली. हा कसं पिठलं म्हणल्यावर कसं पाणी येतं तोंडाला, तर असं पाणी येईल वरण म्हणल्यावर. आमटी हा भाजी. तुम्ही आहे ना कामाला लागा. तुम्ही आहे ना शेताकडे ते फवारा बिवारा मारून या. वा तेवढं काम झालं का तुम्हाला पिठलं भाकर खाऊ घालतो मस्त, वरून कांदा कच्चा. मामा तुम्हाला सांगू का, हं, हिनं म्हणा तुम्ही मला फोन केला ना, हं. ही म्हणा तुमच्या मामाने ट्रॅक्टर घेतलाय मटण. त्याच्या आधी 3 दिवस जेवले नव्हते मी. असं का? मटणाचं जायचं ना. नाही मग आता आहे ना, आता भारी पिठलं बनवायला सांगतो. पातळ बी नाही घट बी नाही असं. तुम्ही जा मामा, आता आम्ही नवरा बायको सल्ला घेतो तसं. सल्ला नाही, तेवढा फवारा मारून या ना. ते पुरीला स्वयंपाक करायला सांगतो मी. दादा अंडे घेऊन या, जाऊ दे अंडे खाऊ दे, लय काम केलंय. कोंबडीचे अंडे चालतील का? मी तर म्हणतो कोंबडीच्या अंड्यापेक्षा कोंबड्याचे अंडे लय भारी राहतात, नरम राहते एकदम. आणि त्याच्या गिल्ला 2-3 कलर राहतात, सफेद काळा अजून असा. बाज झालं बाज मामा डोकं फुटायची पळी आली. हा डोकं फुटेल माझं. नाही नाही डोकं तुम्ही आपटेलच नाही तर फुटेल कसं काय. तुम्ही आहे ना जा तेवढं काम करून या. मी कोंबड्याचे अंडे आणतो, कोंबडीचे नाही. आणि जावाई एक लक्षात असू द्या बरं का, नाही तर फवारा मारायच्या निमित्तानं तिकडं जाल आणि पळवाट काढाल. पुरीला पाठवणार नाही. हा लक्षात राहू द्या. ध्यानात आहे का? इथं कष्ट करायचं, शरीराला व्यायाम राहू द्यायचा, कामाची सवय असू द्यायची, आणि जे येईल ते खायची सुद्धा सवय पाहिजे. आणि काम केल्यावर काही जरी आलं ना, शिळ्या जरी आलं ना, तरी माणूस वारंबाडीतच. हा खाऊन जिरली ना मोडशी, जसे दिवस आले तसे काढायला शिका. शिका. आईबापांच्या जीवावर लय मजा केली ना. बापाची पेंड होती तर मागं पुढं पाहिलंच नाही. मोकार शरीर बनवलं नुसतं पोळची पोळ. हा महापुरुषच्या जीवावर लाज नाही वाटली ना तेव्हा. हा मग आता ये ना ते कसं निचरत वा तेवढा फवारा मारून या. उठा उठा वा. मामा टीचं बोललो मला. नाही नाही ते टीचं बिचं मग उपाशी झोपावं लागल. टीचं म्हणल्यावर काय करायचं ते. चालेल पोरी चाललं. तेवढा फवारा मारून आल्यावर तरच जेवण भेटेल. आणि पळायचा प्रयत्न जर केला तर पोरीला पाठवणार नाही, लक्षात असू द्या. मस्त अंडे बनवते खा. हा पंप कुठे मामा? पंप तिथेच आहे शेतात. किती औषध मारायचे? हा औषध किती सोडू? ये 2 बुचणं सोडायचे एक पंपला. चाल. हा तेवढं रोप फवारून या. मी आलो पुन्हा पाहाला. आदल म्हणजे जावायला गुणच आला पाहिजे म्हण. त्याला नको डॉक्टर नको, भगत नको, वाणी नको. आता सुधरल इथून पुढं, इथून सुधरल आता. चला आता सुधरण म्हणजे सुधारलाच पाहिजे. तर हे एक औषध आहे आपल्याकडे. आता करू काहीतरी खायला. हा